आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे पाकिस्तान चांगलाच बिथरलाय, कारण भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान शिमला करारातनं बाहेर पडण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचीही आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आताची महत्त्वाची घडामोड बघतोय, एकीकडे पाकिस्तानच्या नाड्या भारतानं आवळलेल्या आहेत, मात्र त्यानंतर ही कोंडी झाल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच बिथरलाय। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेतनं पाकिस्तान नेमकं काय म्हणतो याकडे अर्थातच संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे। भारताच्या या दणक्यानंतर पाकिस्तान शिमला करारातनं सुद्धा बाहेर पडण्याच्या तयारीत आहे। एकीकडे जी कोंडी झालेली आहे ती कोंडी पाहता संपूर्ण जगभरात पाकिस्तानची नाचक्की होतीये आणि त्यामुळेच पाकिस्तान या सगळ्यावरती आता काय भाष्य करतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल, सिमला करारमधून भारत बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे, कारण ही घटना जी झालेली आहे हल्ल्याच्या नंतर सिंधू नदीतलं जे पाणी आहे ते 20% थांबवता येऊ शकतं। आणि तसं जर भारताने केलं तर मात्र शेजारचा जो देश आहे तिथे पाणी मिळणार नाही, शेतकरी किंवा पाणी पिण्यासाठी मिळणार नाही। आणि ही एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी असते, सीमेवर युद्ध लढणं ही वेगळी स्ट्रॅटेजी असते। आणि आपल्यावर जे काही डिपेंडेंट आहेत देश, त्यांच्यासाठी जो पुरवठा केला जातो, कधी पाण्याचा पुरवठा केला जातो, कधी वस्तूंचा पुरवठा केला जातो, ट्रेड वेगवेगळ्या प्रकारे चालतात त्या माध्यमातून, तर त्यावर कधी कधी निर्बंध आणले जातात। आणि त्यासाठीच हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे असं म्हणता येईल। आणि आता थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याच्यामधले आणखीन डिटेल्स जे आहेत ते बाहेर येतील। नक्कीच, पण त्याबरोबरीनं आपण बघतोय की पाकिस्तानी जी मीडिया आहे, पाकिस्तानी माध्यमं जे आहेत ते नेमकी कशा स्वरूपामध्ये भारताबद्दल बोलतायत, त्यांच्याकडनं नेमका सूर कशा स्वरूपाचा आळवला जातोय? कारण आपण पाहतोय जो सूर काही आळवला जातोय तो भारताच्या बाजूने नाहीये, भारत विरोधीच असल्याचं पाहायला मिळतंय। बिलकुल, हा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यानंतर असा सूर जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय। आणि म्हणूनच भारतानं जे आहे ते कडक भूमिका घेतलेली आहे, हायकमिशनला येण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि पाकिस्तानच्या उच्चायोगामध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा जाण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यानंतर सिंधू नदीचं पाणी जे आहे ते थांबवण्यासंदर्भाचा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे हे महत्त्वाचे निर्णय आहेत, ते गरजेचे आहेत। परंतु पाकिस्तानचा मीडिया जो आहे तो वेगळ्या प्रकारे हे करतोय, कारण तिथे तर ही घटना वाईट असते, खरं तर माणुसकीला लाजवणारी ही घटना असते, पर्यटकावर हल्ला करणं, परंतु त्याचा आनंदोत्सवाचं रूप त्याला दिलं जाते। आणि म्हणूनच कुठेतरी नाक दाबण्यासाठी पाणी बंद करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। अगदी, भारतानं डिजिटल स्ट्राईक सुद्धा केलेला आहे, एक्स अकाउंटवरती सुद्धा बंदी एक प्रकारे घातलेली आहे। आणि त्यामुळे या पाकिस्तानच्या नाड्या आणखीनच आवळल्या जातात, कारण त्यांच्याकडनं जी काही मतं व्यक्त केली जात आहेत तीच आता भारतापर्यंत पोहोचणार नाही त्याची काळजी घेतली आहे। बरोबर आहे, कारण ही एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी असते, डिजिटल स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला। आणि कोणत्याही देशामधून सहजपणे त्यांना जे सांगायचं आहे ते पसरवलं जाऊ शकतं। आणि ते थांबवण्यासाठीच एक डिजिटल स्ट्रॅटेजीसुद्धा भारताने केलेली आहे, जे अशा प्रकारे देशाच्या विरोधामध्ये किंवा देशघातक ज्या काही कमेंट आहेत किंवा ज्या पोस्ट आहेत त्यांना थोपवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी बनवण्यात आलेली आहे। नक्कीच, मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडनं कोणतं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलेलं आहे का, किंवा पाकिस्तानच्या अर्थातच महत्त्वाच्या नेत्याचं कुठलं वक्तव्य समोर आलेलं आहे का? पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्यानं असं वक्तव्य जरी केलं नसलं तरी सुद्धा भूमिका जी आहे ती स्पष्टपणे आहे, कारण तहूर राणा याला आणलं आणि त्यानंतर अशा प्रकारचं भ्याड हल्ला केलेला आहे। आणि त्याचे धागेदोरे कुठेतरी लष्करी तोयबाशी आणि त्याचबरोबर जैश ए मोहम्मदशी जोडले गेलेले आहेत। खालिद जो की त्यांचा मोठा नेता आहे, त्याचबरोबर बिझनेसमॅन आहे, तो संपर्कात होता। आर्थिक रसद जी आहे ती त्यांनी पुरवली हे स्पष्ट होते। त्याची जी भाषणं आहेत ती पंजाब आणि पख्तूनवा या भागामध्ये आक्रमक
आक्रमक आहेत आणि आपण मे महिन्यापासून भारतामध्ये वेगवेगळ्या कारवाई करणार आहोत, हल्ले करणार आहोत, हे जाहीरपणे त्यांनी भाषणं केलेली आहेत. त्यामुळे त्याचा या निमित्ताने एक पुरावा जो आहे तो मिळालेला आहे. त्यामुळं पाकिस्तानचे नेते जरी बोलत नसेल तर त्या वर्तुळातले जे लोक आहेत की जे लष्करी तैयबाशी संबंधित आहेत त्यांच्या या वागणुकीतून स्पष्ट होते की या पाठीमागे पाकिस्तानचा हात आहे. नक्कीच. आणि सध्या आपण बघतोय की अशा पद्धतीनं जी वक्तव्य होत आहेत त्यातनं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित होत आहेत. मात्र आतापर्यंत सर्वच भारतात आपण जर बघितलं तर भारताला पाठिंबा देणारे अनेक जगातले देश पाहायला मिळत आहेत ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा स्वरूपाची कृत्य कोण करतंय हे संपूर्ण जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांनाही माहिती आहे. या अनुषंगानं पाकिस्तानची मोठी गोची झाल्याचं लक्षात येतंय का? आणि त्या अनुषंगानं आजची जी पत्रकार परिषद होईल त्यातनं कोणते नेमके मुद्दे हे समोर आणले जातील पाकिस्तानकडनं? काही अधिक माहिती? पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी आपण 3-4 पातळीवर लढाई लढलेली आहे. पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावर. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच देशांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत आणि अतिशय कडक शब्दामध्ये निषेध केलेला आहे. त्यावरून पाकिस्तानकडून जे काही गोष्टी केल्या जात आहेत किंवा अतिरेकी हल्ले केले जातात त्याला आता जागतिक स्तरावर कोणताही सपोर्ट मिळणार नाही अशा या भ्याड हल्ल्यानंतर. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी जी आहे ती भारताची यशस्वी झालेली आहे. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजेच की इंटरनल, भारताच्या आतमधली स्ट्रॅटेजी. भारताच्या आतमध्ये जे सिम्पथायझर असतील पाकिस्तानचे तर त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पष्ट मेसेज जो आहे तो पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे. अमित शहा तिथं काश्मीरमध्ये जाऊन बसले आणि त्याचबरोबर घटनास्थळी गेले, नातेवाईकांची विचारपूस केली आणि एक कडक मेसेज दिला आहे की कोणाचीही गय केली जाणार नाही. याने लगेच तपास जो आहे आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं इंटरनल एक नॅरेशन असतं ते थांबवण्यामध्ये सुद्धा कुठेतरी सरकारने जे आहे आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसून येते. दुसरं म्हणजेच की एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यानंतर अनेक घटनांची मालिका लागते. अशा प्रकारे हल्ला केल्यानंतर दुसरं कोणता देशामध्ये कोणत्या शहरामध्ये हल्ला होऊ नये, मग ते एअरपोर्टला टार्गेट केलं जातं किंवा महत्त्वाचे टुरिस्ट प्लेसेस आहेत त्याला टार्गेट केलं जातं, तर असे होऊ नये या संदर्भामध्ये सुद्धा खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे इंटरनल अशा प्रकारचं हल्ले होऊ नये याची सुद्धा खबर घ्यायला. त्यामुळे या तिन्ही पातळीवर जे काम आहे ते बऱ्यापैकी केलेलं दिसून येते. चौथं की आपण आता बोललो होतो ते म्हणजे की डिजिटल स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ज्या या पोस्ट असतात, कमेंट असतात, त्या संदर्भामध्ये सुद्धा भूमिका जी आहे ती सरकारने घेतलेली आहे. चौथं म्हणजेच की अपोजिशनच्या संदर्भामध्ये सुद्धा एक स्ट्रॅटेजी बनवलेला आहे. अपोजिशनची ऑल पार्टी मीटिंग जी आहे ती घेण्यात येणार आहे आणि सर्वांचं ऐकून घेतलेलं जाणार आहे. त्याच्यामुळे कसं की एक संपूर्ण देश जो आहे, कारण राजकीय पक्ष जर एकत्र आले तर संपूर्ण देश जो आहे तो एकत्र आहे आणि या दहशतवादाच्या विरोधामध्ये लढतोय, उभा राहतोय हा मेसेज दिला जाईल. नाहीतर विरोधक आरोप करतायत आणि याचं राजकारण होतंय आणि सत्ताधारी सुद्धा टीका करतायत. तर याच्यामुळे देशामध्ये कुठेतरी या संवेदनशील संदर्भामध्ये सुद्धा 2 मतं आहेत हा मेसेज जातो. त्याच्यामुळे विरोधकांना सुद्धा सोबत घेण्याची ही स्ट्रॅटेजी जी आहे ती वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवर आता इथून पुढे काम करताना दिसतात. नक्कीच. रामराजे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहिती